नेम इंद्रिया सार नसावी बासर बहु निद्रा भाषण युक्त आहार जेवण केलं पण चांगलं केलं नेम जीवनामध्ये नियमाचं पालन केलं इंद्रियाचे सार मग इंद्रिय आपल्याला भटकू नाही दिले इकडे तिकडे भटकू नाही दिले बोलले तर कामाचं बोलले ऐसी वाणी बोलिए मुँह पे पाखो और न को शीतल करे आप शीतल होय कबीरा आप शीतल असं काही जीवनात बोललं पाहिजे माणसानं की दुसऱ्यालाही आनंद झाला पाहिजे आणि स्वतःही आनंद झाला पाहिजे दुसऱ्याला सुख नाही ना आपल्याला सुख नाही काही लोकांचं बोलणं इतकं आहे काही लोक परखड बोलतात सत्य बोलतात काही लोक बोलत नाही पण अंदरच्या गाठीवाले आहे अंदर कपट राहते बोलताना लय मिठू सारखे बोलते असं वाटते काय बोलून राहिला आपण अंदर कपट राहते त्याच्या अंदर एखादा बोलन ना परखड बोलत पण बोलण्यात सत्यता असते समोर त्याला राग आला तरी काही घेतले नाही मी कशासाठी सांगून राहिलो की भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले 3 प्रकारचं सुख प्राप्त झालं ते सुख आपल्या जवळ आहे संताजवळ आहे गोकुळातही भगवान परमात्म्याने सुख प्राप्त करून दिलं कारण परमात्मा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे ते काही करू शकतो लहानाचे मोठे झाले खेळ खेळायला लागले खेळ खेळता भगवान परमात्म्याने एक दिवस सवंगाड्याकडे पाहिलं आणि विचारलं अरे दादा आपल्या इतर जे एवढं दही दूध तूप निघते असे काऊन आहे रे बारके म्हणजे तेव्हा दही दूध तूप निघते पण डेअरीवर जाते करावं का सगळीकडे डेअरीवर जाणं चालू आहे ना आम्हाला खायला भेटत नाही काय हरकत नाही आपण रटवमध्ये तोरणं चालू करू खाणं चालू करू भगवान परमात्म्याने खाणं चालू केलं चोऱ्या केल्या कोणत्या चित्त चोरीले नंदाचे नंदनी आणि सवंगडी जमा केले पण कसे केले जबरदस्तीनं नाही याल तरी याला लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो